प्लॅन्टर फॅसायटिस किंवा आपण असं म्हणू शकतो टाचदुखी. बऱ्याच जणांना उठल्या उठल्या टाचदुखीची तक्रार असते. का होते बघा, आपल्या टाचेच्या इथे एक प्रकारची गादी असते. जर त्या गादीमध्ये म्हणजे त्या फेशियामध्ये जर सूज आली तर आपल्याला हा त्रास सुरू होतो. बघा हे का होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की आता युरिक ॲसिड वाढलंय शरीरातलं तर प्रोटीन खाऊच नाही. तर असं नाही आहे. प्युरिन कंटेंट असलेले पदार्थ जसं डाळी, मासे किंवा काही पदार्थ जे नॉनव्हेजमधले आहेत ते आपण मुद्दाम टाळायला सांगतो. पण प्रोटीन कमी खायचं आहे, जास्त नाही खायचं आहे. बीयुक्त भाज्या हे आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्या टाचेच्या इथे जो प्युरिन कंटेंट वाढून युरिक ॲसिड तिथे साठून राहतं आहे ते कमी प्रमाणात साठून राहील. आता युरिक ॲसिड तिथे साठून राहतं आहे, रक्तामधनं ते फ्लश ऑफ होत नाही आहे. ह्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित पाणी प्यायला हवं की लघवी वाटे ते बाहेर निघून जाईल. तिथे आलेली सूज कमी होण्यासाठी काही ऑइल ॲप्लिकेशन किंवा आपण गरम पाण्याचा शेक, गार पाण्याचा शेक आपण तिथे देऊ शकतो की ते पेन कमी होईल. पण तिथे ऑस्टिओफाईट्स आहेत का, काय नक्की काय झालंय की म्हणजे किडनीमधनं हा स्त्राव नीट बाहेर का जात नाही, ह्याचं कारण तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडनं जाणून घ्या. आणि बघा त्यामुळे काय होईल, चालताना होणारी टाचदुखी तुमची कमी होईल. तुम्हाला पण असा त्रास होतो का, तेव्हा तुम्ही काय छोटे छोटे उपाय करता आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा.